मित्रांनो, आपण जेव्हा देखील असं छोट्या रोडवर गाडी चालवतो, ज्या ठिकाणी 2 लेनचा रोड असतो, आता जाण्यासाठी आपल्याला 2 लेन भेटतात फक्त, आणि या ठिकाणी पाहू शकता आता समोर गेल्याच्या नंतर 3 लेन तयार झालेले आहेत। तर त्या सिच्युएशनमध्ये आपण गाडी कशी चालवली पाहिजे, कशा प्रकारे गाडी चालवून आपण पुढे गेला पाहिजे, तर हे दाखवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। तर समोर पहा 3 लेन आहेत आणि 3 लेनच्या ऐवजी इथं फक्त 2 लेनसाठी रोड बनलेला आहे हा। पण याच्यावर लेनचं शिस्त ही आपल्याला प्रशासनाकडूनच दिलेली नाही आहे। तुम्ही आपला मेंढरासारखे चाला कसेही हे दिलेलं आहे। तर या सिच्युएशनमध्ये आपल्याला आपली गाडी कशी चालवायची आहे, काय केलं पाहिजे। आता उजव्या साईडला आपण जर थांबलेलो आहोत तर त्या उजव्या साईडच्या लेनमध्ये आपण गाडी कशी चालवायची, तर हे थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की आपण राईटच्या लेनमध्ये उजव्या लेनमध्ये चालत आहोत आणि हे जे पाठीमागलचे डाव्या साईडचे जे जीपवाली गाडी आहे, तर ती गाडी कुठे चालते पहा, 2 लेनच्या मध्ये, डावीकडेही नाही आणि उजवीकडेही नाही। आता ही SX4 जे आहे समोरची आपल्या, तर ती कुठं चालते बघा, एकदम राईट साईडला, एकदम डिवायडरला टच करून गाडी चालवत आहेत, म्हणजे विथभर अंतर ठेवलं असेल त्यांनी आणि तशा सिच्युएशनमध्ये गाडी चालवत आहेत। तर यांना हे लेफ्ट साईडची लेनमधील लोक पूर्ण राईट साईडला दाबणार आहेत। तर यामध्ये आपण आपल्या राईट साईडला 2 व्हीलर जाईल इतकं अंतर ठेवा, जास्त पण नका ठेवू, जेणेकरून रिक्षावाला आतमध्ये घुसेल। जर रिक्षावाला घुसला तर तुम्हाला लेफ्टच्या लेनमध्ये ढकलत जाणार आहे। तर तेवढं अंतर ठेवून गाडी चालवा, जेणेकरून तुम्हालाही त्रास नाही होणार आणि इतरांनाही त्रास नाही होणार। आणि जे सेफ डिस्टन्स म्हणतो आपण, जे सेफ सुरक्षित अंतर ठेवून जे गाडी चालवायची आहे, तर त्या या गोष्टीसाठी असतं की सुरक्षित अंतर तुम्ही 4ही बाजूने ठेवा, एकाच बाजूला नाही, समोरच फक्त। तर इथं पहा, आता याच्यानंतर या सरांचं बोलणं असं आहे की म्हणणं असं आहे की तुम्ही उजव्या साईडला का गाडी घेऊ जात नाही अजून। आता जर यांनी जर डाव्या साईडला गाडी ठेवली असती तर हे टेम्पोवालीची लेन तयार झाली असते का हो? एवढी मोठी टेम्पो जर तुमच्या डाव्या साईडने जात असेल आणि एवढं जर अंतर ठेवून तुम्ही गाडी चालवत असाल डाव्या साईडला, हां तुम्ही उजव्या साईडला अंतर ठेवा ना तुमच्या गाडीमध्ये आणि तुमच्या उजव्या साईडला जी गाडी चालते त्याच्यामध्ये पाहू शकता। इथं थोडंसं तुम्हाला वाटेल की मी चुकीचं चालत असेल तर मला चुकीचं म्हणलं तरी चालेल, काही फरक नाही पडत। पण हे जर हे बघा आपल्याला राईट साईडला ढकलतायत हे भाऊ, इथपर्यंत पाहिलं असेल की आपण शक्यतो राईट साईडला थोडंसं अंतर ठेवलं आपल्या उजव्या बाजूला आणि गाडी चालवतो आहोत। हे जे आपला सिम्बॉल जो आहे तो बरोबर लेफ्ट साईडच्या कॉर्नरवर आहे समोरच्या गाडीच्या, म्हणजे आपण कमीत कमी 2.5 फूट 2.5 ते 2.5 गाडीमध्ये आणि डिवायडरमध्ये अंतर सोडून गाडी चालवत आहोत। पण हे समोरचे जीपवाले जे आहेत भाऊ, तर ते बघा कसे गाडी चालवत आहेत आणि त्यांना लेफ्ट साईडची जी 3री लेन आहे ती त्यांना राईट साईडला दाबते आणि ते आपल्याला राईट साईडला दाबत आहेत। तर या गोष्टी होतात। अहो लेन 2 चालणार आहेत, इकडे खड्डे आहेत, इकडे तुम्ही घ्या ना त्या लेन मध्ये। 3 लेन चालवता तुम्ही, अरे वा हुशार। इकडे मग गाडी घालवायची तुम्हाला, अहो सेट 2 लाईन चालतात, त्या लाईन मध्ये घ्या ना गाडी, मध्ये कुठे चालवता तुम्ही? मध्ये नका, त्या साईडला चालवा गाडी, 2 लेनचा रस्ता फक्त, तुम्ही कुठे इकडे इकडे दाबताय गाड्या मग। तर आपण ऐकलं असेल की तुम्ही त्या साईडला गाडी घ्या म्हणत होते ते, आणि तरी पण खरं पाहायला गेलं तर त्यांनी 1 नंबर लेनमध्ये पण गाडी नाही चालवली आणि 2 नंबर लेनमध्ये पण नाही, दोन्हीच्या मध्येच गाडी चालवली। तर त्याच्यामुळे एक 3री लेन तयार होते। तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या, थोडंसं गाडी चालवताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक या गोष्टी थोडंसं हँडल करा, जेणेकरून आपल्यालाही त्रास नाही होणार आणि इतरांनाही त्रास नाही होणार। आता या ठिकाणी आपली लेन थोडीशी हळूहळू आता कट होणार आहे, लेफ्ट साईडला आपल्याला जायला लागणार आहे। तर भरपूर जण काय करतात की राईट साईडला एकदम डिवायडरच्या जवळ जाऊन लेफ्ट साईडला जाण्याचा प्रयत्न करतात,
आणि अशा सिच्युएशनमध्ये ट्रॅफिक जाम व्हायला चालू होतं. कसं होतं, राईट साईडची लेन जर तुमची स्लो झाली तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचा ट्रॅफिक वाढणार आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिक तयार होणार आहे. का तर लेफ्ट साईडच्या गाड्या या तुमचा विचार नाही करणार की तुम्हाला निघता येईल बाहेर की नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला राईट साईडला अंतर ठेवूनच लेफ्ट साईडला हळूहळू गाडी घ्यायला लागेल आणि पुढे जायला लागेल. जसं की आता इथं बघा, मी अजिबात गाडी राईट साईडला, आता समोर बघा, समोरच्या भाऊंनी जर अंतर ठेवलं आहे तर आपण हे अंतर ठेवतो आहोत, आणि जर नाही ठेवलं तर आपण आपलं अंतर तर आपण पहिल्यापासूनच ठेवतो आणि त्या प्रकारे गाडी चालवतो. आता इथं मी रिक्षाच्या पुढं गेलो असतो, पण मला रिक्षाच्या पुढे नाही जायचं, रिक्षासोबत रिक्षा पुढं जाऊ द्या. का तर रिक्षामध्ये आणि डिवायडरमध्ये आपली गाडी बसण्यास इतकं अंतर नाही आहे, एकदम कमी अंतर आहे, कंजेस्टेड अंतर आहे, एकदम फेस टू फेस अंतर आहे. तर तशा ठिकाणी आपली गाडी नका टाकू पुढे, त्या ठिकाणी आपल्या समोरची गाडी पुढं जाऊ द्या आणि आपली गाडी त्यांच्या पाठीमागं घ्या.